पहिल्यापासून सगळं आठवायचं. सर्वप्रथम माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला माजी विद्यार्थ्यांमध्ये सचिव म्हणून माजी विद्यार्थी संघात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे सचिव योगेश भैया, संस्थेचे अध्यक्ष कदम साहेब, प्राचार्य, सर्व स्टाफ यांचे मनापासून आभार मानतो. आणि या संघासाठी, या महाविद्यालयासाठी जास्तीत जास्त मला जे काही चांगलं काम करता येईल त्याचा मी प्रयत्न करीन. आणि दुसरी गोष्ट, मी विद्यार्थ्यांची एक माफी मागतो की गेली 2 दिवस झाला आम्ही जे बॅनर आहे त्या बॅनरवरच्या फोटोचं कलेक्शन करत होतात. 2001 पासून किंवा 2000 पासून 2026 पर्यंत सर्वच विद्यार्थी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. आणि कोणी विद्यार्थी आपण जे विचार केलाय त्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर गेलेले असतात, पण त्यांचा आमच्यासोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा काही संबंध राहिलेला नसतो. किंवा काही विद्यार्थी जवळच असतात पण टाइमवर आठवत नाही, त्यामुळं त्यांचे फोटो आम्ही त्याच्यावर टाकू शकलो नाही. जे फोटो त्याच्यावर आहेत ते तर खूप मोठे आहेत, आणि असं काही नाही की ज्यांचे फोटो त्याच्यावर नाहीत ते काही अयोग्य आहेत किंवा ते त्या लायकीचे नाहीत. सर्वच त्या लायकीचे आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगलंच काम करत आहे. तरी पण ते फोटोचं स्टेटस ठेवल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले किंवा आम्ही पण योग्य होतात, पण वेळेच्या अभावी आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर आम्ही फोटो टाकले. त्याच्यामुळे ज्याचे टाकले नाही त्यांनी माफ करा, आणि त्याचे अनावधान राहिले म्हणून सर्वांना आम्हाला माफ करा. तर ह्या माजी विद्यार्थी मेळाव्याचा जे उद्देश आहे, तर महाविद्यालयाचा एक प्रामाणिक उद्देश आहे की आपल्यापासून समजा जे शिकून विद्यार्थी गेले, जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या महाविद्यालयाचं नाव मोठं करत आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण कौतुकाची थाप दिली पाहिजे, असा प्रामाणिक उद्देश आपल्या महाविद्यालयाचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या व्यक्ती जीवनात सुद्धा बघा, जोपर्यंत आपले माणसं आपलं कौतुक करत नाही तोपर्यंत आपलं बी मन भरत नसते. आणि आपण कितीही मोठे व्हा, आणि जर आपली माणसं आपलं कौतुक करीत नसतात तर ते कुठेतरी आपल्या मनाला एक आदर राहिलेला असते. त्याच्यामुळे मी महाविद्यालयाचे आभार मानतो की एक आता स्तुत्य उपक्रम घेतला आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक न्याय द्यायचं काम किंवा एक समन्वय साधण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर महाविद्यालयाला आपले 2 महिन्याखाली किंवा 6 महिन्याखाली एक माजी विद्यार्थी संघासाठी देणगीची अपील केली होती आपण सर्वांना. आणि मला वाटते 1,60,000 रुपये का 1,70,000 रुपये असे एक आपल्या, आणि या देणगीचा वापर आपण आपल्या महाविद्यालयात झाडं भरपूर होते पण इथं लाईटची सुविधा नव्हती, आणि त्या लाईटची सुविधा नसल्यामुळं बोर चलत नव्हता आणि या झाडांना पाणी मिळत नव्हतं. त्याच्यासाठी आपण माजी विद्यार्थी संघाच्या देणगीमधून आपल्या महाविद्यालयाला एक टीपी दिलेली आहे. त्याच्यामुळं लाईट आता महाविद्यालयात फुल येते आणि बोर, आपला जे बोर आहे ते फुल जण पाणी सर्व झाडं त्याच्यावर चालतात. तर मित्रांनो, माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या विद्यार्थ्यांकडून की आपल्या ज्या अडचणीच्या काळात किंवा शिकण्याच्या काळामध्ये आपल्याला जे पाहिजे होतं ते ज्ञानार्जनाचं काम आपल्या महाविद्यालयातून केलंय. आणि आपण आता कुठेतरी जाऊन आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठे झालेले, आपण सक्षम झालेले, पण आपले प्राथमिक कर्तव्य असते की आपण कुठेही गेला तरी आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या कॉलेजसाठी आणि आपल्या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण आज आपण सक्षम आहे. कुणाला 1 लाख पगार असेल, कुणाला 1.5 लाख असेल, कुणाला 10 लाख असेल. प्रत्येकानं आपापल्या परिणाम या महाविद्यालयाला आणि आपल्या माजी विद्यार्थी संघाला देणगीच्या स्वरूपात मदत करा. आणि ही मदत आपण जे चालू विद्यार्थी, जे आताचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी जर कुणाला कोणी आर्थिक अडचणीत असेल तर या लोकांसाठी आपण वापरू. त्याच्यामुळं पुढच्या पिढीचा आदर्श पाठीमागची पिढी घेईल आणि आपले सामाजिक कर्तव्य म्हणून ते आपल्याला समाधान मिळाल्याच ठरणार नाही. त्याच्यानंतर बरंच लिहून आणले पण सुचत नसते, तरी आता काय जे आठवते बोलतो. आता हे झालं सचिवाच्या नात्यानं बोलणं, पण ज्यावेळेस आपण महाविद्यालयात होतात आणि ज्यावेळेस आम्ही शिकत होतात त्यावेळेस ते जे सर्व स्टाफ आहे आमचा किंवा प्राध्यापक वर्ग आहे ते कधी शिक्षकच वाटले नाही, अगदी मित्रासारखे व्यवहार करायचे. आणि आता 2010 ची बॅच आहे आमची, पण कधीच वाटत नाही की आपल्याला 15 वर्ष झाली तर महाविद्यालय सोडले. तरी कालच वाटते, आज देवाला म्हटलं की त्यावेळेस